हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या बुधवार 3 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, पहिल्यांदाच कौशिक आणि भाग्या या दोघांच्या लग्नाचा विषय निघाला आहे. तसं तर कौशिक हा प्राजक्ताच्या प्रेमात आहे, पण सगळ्यांचा असा गैरसमज झाला की कौशिकला भाग्याशी लग्न करायचं आहे आणि आता त्यांचा कांद्या पोह्यांचा कार्यक्रम होणार आहे. आणि या कांद्या पोह्यांच्या कार्यक्रमामध्ये नक्कीच कौशिक हा भाग्याला नकार देईन, प्राजक्ताला मागणी घालेल आणि मग घरात खूप मोठा गोंधळ होईल. एवढं मात्र खरं, तिकडे आलोक आणि प्राजक्ता या दोघांची पत्रिका जुळाली आहे. त्यामुळे सुलक्षणाला खूप आनंद झाला आहे आणि आता सुलक्षणा ही लवकरच प्राजक्तासाठी मागणी घालायला जाणार आहे. मग आता आलोक आणि प्राजक्ताचं लग्न कसं होणार, भाग्याचं पुढे काय होणार, हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच कौशिक आपल्या आजीला घेऊन वैद्यबुवांच्या म्हणजेच प्राजक्ता आणि भाग्याच्या घरी आलेला असतो आणि जाणून बुजून तो आजीला घेऊन आलेला असतो, कारण त्याला प्राजक्ताला भेटायचं असतं आणि लग्नाची बोलणीसुद्धा करायची असते. त्यामुळे आजी, माझं बोट खूप दुखतंय असं नाटक करत असते. वैद्यबुवा म्हणतात, आजी तुम्ही शांत राहा, मी देतो तुम्हाला औषध. आणि कौशिक हा आजीशी बोलण्याच्या नादात प्राजक्ता दिसते की नाही, प्राजक्ता कुठे असं म्हणून घरात डोकावत असतो. आणि तेवढ्यात भाग्या बाहेर येते. कौशिकला पाहून तिला खूप आनंद होतो. ती कौशिकला हाय म्हणते, कौशिकसुद्धा तिला हॅलो म्हणतो आणि मग भाग्या त्याला पाणी प्यायला देते. वैद्यबुवा हे भाग्याला पुडी तयार करायला सांगतात आणि भाग्या ही पुडी तयार करत असते. त्याच वेळेस कौशिक हा भाग्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याला विचारायचं असतं की प्राजक्ता कुठे. तो म्हणतो, काय यार तुम्ही दोघी कॉलेजमध्ये इतक्या चांगल्या मार्काने पास झालात आणि तुम्ही साधी पार्टीसुद्धा दिली नाही. तर भाग्या म्हणते, अरे देईल ना मी पार्टी, तू टेन्शन घेऊ नको. कौशिक विचारतो, पण प्राजू कुठे. तर भाग्या सांगते, आहे ना, येईल ती. भाग्या औषधाची पुडी तयार करते आणि आजीला सांगते, आजी ही पुडी जेवणानंतर घ्या, तुम्हाला बरं वाटेल. आजी म्हणते, हो, आणि मी तुमच्या दोघी बहिणींसाठी प्रसाद तयार करून आणलाय बरं का, तुम्हाला इतके छान मार्क पडले म्हणून. असं म्हणून आजी ही भाग्याला थोडा प्रसाद देते. आणि त्याच वेळेस प्राजक्ता तेथे येते. प्राजक्ता आजीची चौकशी करते. आजीला सुद्धा प्राजक्ता आवडत असते आणि तिलाच नाचसून बनवायचं असतं. आजी तिला प्रसादाचा सगळा डबा देऊन टाकते. आणि तेवढ्यात तृप्ती हे सगळं पाहू लागते की ही आजी कशाला प्राजू करतीये आणि तृप्तीचं या सगळ्याकडे बारीक लक्ष असतं. कौशिक भाग्याला म्हणतो, पहा भाग्या, तू इतके नॉर्मल मार्क पडले तरीसुद्धा पार्टी द्यायला तयार आहे, पण ही प्राजू ना पूर्ण कॉलेजमध्ये पहिली आली तरीसुद्धा पार्टी द्यायला काही तयार नाही आहे. हे सगळं तृप्ती ऐकत असते. तर प्राजक्ता म्हणते, देईल ना भाग्या, तुला पार्टी देईल, कारण तिला जास्त मार्क्स चांगले पडले आहेत, कारण इतका कमी वेळ अभ्यास करूनसुद्धा तिला 76% पडलेत, म्हणून मलाच तिचं खूप कौतुक वाटतंय. तू सुद्धा तिचं कौतुक कर ना. कौशिक म्हणतो, आता तू म्हणालीस तर तिचं कौतुक मी नक्की करेल. आणि मग कौशिक हा भाग्याचं कौतुक करतो. भाग्या, आय एम प्राऊड ऑफ यू, मला तुझा खरंच खूप अभिमान वाटतोय, तुला खूप छान मार्क्स पडले आहेत. हे ऐकून भाग्याला आनंद होतो आणि भाग्या ही कौशिकबरोबर हात मिळवते. तृप्तीला हे सगळं दिसतं. तृप्ती विचार करते, ही भाग्या तर कौशिकच्या पुढे करते, पण कौशिक मात्र प्राजूच करतोय. प्राजू म्हणून प्राजूची प्रत्येक गोष्ट ऐकतोय. आणि मग कौशिक भाग्याच्या हातातून हात सोडून घेतो आणि प्राजक्ताचा हात हातात घेतो आणि तिला म्हणतो, प्राजू, तुला नोकरी हवी असेल ना तर सांग मला, मी तुझ्यासाठी प्रयत्न करेल बरं का. आणि हे सगळं तृप्तीच्या लक्षात येतं. तृप्तीला समजतं की भाग्याला कौशिक आवडतो, पण कौशिकला मात्र प्राजक्ता आवडते. आता चांगलीच मजा येणार आहे असं तिला वाटतं. आणि मग आजी ही वैद्यबुवांना म्हणते, वैद्यबुवा, मी काय म्हणते, उगाच कोरडं अभिनंदन करण्यापेक्षा कौशिक आहे ना या दोघींना कुल्फी खायला घेऊन जाईल, तुम्हाला चालेल ना. तर वैद्यबुवा म्हणतात, हो चालेल ना. कौशिक खूप खुश होतो. भाग्या आणि प्राजक्ताला आपल्याबरोबर घेऊन जातो. या दोघी तिथून निघून जातात. आणि मग आजी ही वैद्यबुवांना म्हणते, खरंच आपली मुलं पाहता किती मोठी झाली ना, कळलंच नाही. वैद्यबुवा म्हणतात, खरंच कालपर्यंत शाळेत जाणाऱ्या मुली आता ग्रॅज्युएटसुद्धा झाल्या. तर कौशिकची आजी म्हणते, आता विषय निघाला आहेस तर मी तुम्हाला एक विचारते, मला तुमची मुलगी नाचसून म्हणून पसंत आहे, मी तुमच्या मुलीला मागणी घालण्याचा विचार करते. हे ऐकून वैद्यबुवांना आनंद होतो. कौशिकची आजी ही प्राजक्ताबद्दल बोलत असते,
परंतु वैद्यबुवांना असं वाटतं की ती भाग्यालाच मागणी घालतीये, त्यामुळे वैद्यबुवा खुश होतात. आणि इकडे कौशिक हा गाडीचा दरवाजा उघडतो आणि प्राजूला गाडीत बसायला सांगतो. पण प्राजू ही भाग्याला गाडीत बसायला सांगते. भाग्या पुढच्या सीटवर बसते. हे सगळं तृप्ती पाहत असते आणि कौशिक प्राजक्ताला म्हणतो, मला असं वाटलं होतं तू पुढे बसशील. तर प्राजक्ता म्हणते, नाही कौशिक, भाग्या माझी मोठी बहीण आहे आणि मी तिची पाठ राखीन, त्यामुळे सगळ्यात आधी तिचाच मान. प्राजक्ता किती चांगली आहे हे पाहून कौशिक तिच्यावर आणखीन फिदा होतो. कौशिक आणि प्राजक्ता एकमेकांशी बोलत असतात. तेवढ्यात कौशिकची आजी पुढे येते आणि म्हणते, खरंच लक्ष्मीनारायणचा जोडा शोभतोय, दोघे एकमेकांसाठीच बनले आहेत. वैद्यबुवा तोपर्यंत त्यांच्या जागेवर बसलेले असतात. तेवढ्यात ते उठतात, पण तोपर्यंत प्राजक्ता ही गाडीत जाऊन बसते. कौशिकसुद्धा ड्रायव्हर सीटवर जाऊन बसतो आणि वैद्यबुवांना दिसतं की कौशिक आणि भाग्या एकमेकांबरोबर गाडीच्या पुढच्या सीटवर बसलेत आणि त्यांना असं वाटतं की आजी ही कौशिक आणि भाग्याच्या जोडीबद्दल बोलतीये. हे सगळं तृप्तीच्या लक्षात येतं आणि तृप्ती हसू लागते. वैद्यबुवा म्हणतात, खरंच या दोघांची जोडी आहे ना देवानेच बनवली आहे. तर तृप्ती म्हणते, कळेल कळेल कोणाची जोडी देवाने बनवली आहे. या दोघांची जोडी बनवता बनवता बहिणी बहिणीची जोडी तुटते की काय, असं तृप्ती बोलते आणि कौशिक या दोघींना घेऊन तेथून निघून जातो. तेवढ्यात भाग्याची आई बाहेर येते आणि म्हणते, आजी तुमच्यासाठी चहा. तर आजी म्हणते, अहो चहा काय देताय, आता कांद्या पोह्याचीच तयारी करा. चारूला खूप आनंद होतो आणि आजी म्हणते, हो आता तुमच्या घरात शुभ कार्य होणार, मी माझ्या कौशिकसाठी तुमच्या मुलीचा हात मागतीये. चारू खूप खुश होते आणि तृप्ती म्हणते, अहो शुभस्य शीघ्रम, चांगल्या कामाला वेळ कशाला दवडवायचा, आजच आपण कांद्या पोह्यांचा कार्यक्रम करूया. चारूला खूप आनंद होतो, कारण तिलाही असं वाटतं की कौशिकची आजी भाग्यासाठीच हात मागतीये. आणि आजी म्हणते, वैद्यबुवा आता आपण सोयरे झालो बरं का. वैद्यबुवासुद्धा खूप खुश होतात, चारूसुद्धा खुश होते आणि तृप्तीला मात्र सगळा मॅटर कळलेला असतो की आज रात्री कांदे पोह्याच्या कार्यक्रमात चांगलाच गोंधळ होणार आहे, त्यामुळे ती खूप खुश होते. थोड्या वेळानंतर कौशिक हा भाग्या आणि प्राजूला घरी सोडतो. या दोघी खूप खुश असतात. घरी पोहोचतात आणि तेवढ्यात तृप्ती आणि कौस्तुभ तेथे येतात. तृप्ती या दोघींना सांगते, काय भाग्याबाई, चला आज खूप महत्त्वाचा दिवस आहे, कांद्या पोह्यांचा कार्यक्रम आहे. या दोघींना काही कळतच नाही. भाग्या विचारते म्हणजे, तर तृप्ती तिला सांगते, अगं कौशिकच्या आजीने तुला मागणी घातली आहे कौशिकसाठी, आज तुझा बघण्याचा कार्यक्रम आहे. हे ऐकून तिला खूप आनंद होतो. तेवढ्यात मामी, आजी, मामा हे सगळे तेथे पोहोचतात आणि भाग्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा असतो. आजी तृप्तीला म्हणते, चल तृप्ती, खूप कामं आवरायची आहेत आणि सगळे आपापल्या कामाला निघून जातात. प्राजक्ता आणि भाग्या खूप खुश असतात. भाग्या म्हणते, माझा तर विश्वासच बसत नाहीये, कौशिकला कसं कळलं की त्याचं माझ्यावर प्रेम आहे, आमचं काही असं बोलणं झालंच नव्हतं. तर प्राजक्ता म्हणते, अगं भाग्या, कॉलेजच्या फर्स्ट इयरपासून तुला तो आवडतो ना, त्याला काही कळलं नसेल का. आणि मी तुला नेहमी म्हणायचे ना, तो काहीतरी कारण शोधतच असतो आपल्या घरी यायचं, तो तुझ्यावर प्रेम करतो आणि आज तर तो चक्क तुला पाहण्यासाठी येणार आहे. हे ऐकून भाग्या खूप खुश होते. प्राजक्ता म्हणते, चल आता मी सुद्धा इंटरव्ह्यूला जाते. तर भाग्य म्हणते, आज माझा बघण्याचा कार्यक्रम आहे, तू कुठे इंटरव्ह्यूला चाललीस. तर प्राजक्ता म्हणते, अगं आत्ता येईल मी, तुझ्या कार्यक्रमाच्या आधीच येईल, नको टेन्शन घेऊ. भाग्य म्हणते, ठीक आहे, इकडे कौशिक मला बघायला येईल आणि तिकडे तुझा आलोक सूर्यवंशी तुला पाहण्यासाठी आतुर झालेला असेल. प्राजक्ता खूप लाजते. भाग्य म्हणते, आता कशाला लाजतीयेस. प्राजक्ता म्हणते, मी काय लाजत नाही. आणि प्राजक्ता ही रेडी व्हायला जाते आणि थोड्याच वेळात प्राजक्ता, मामा, भाग्या तिथे उभे असतात. प्राजक्ता मामाचा आशीर्वाद घेते आणि तेवढ्यात मामी, आजी, तृप्ती सगळे तेथे येतात आणि प्राजक्ता एक एक करून चारू, आजी यांचाही आशीर्वाद घेते आणि वैद्यबुवांसमोर या दोघी काही बोलत नाही, आशीर्वाद देऊन टाकतात. कौस्तुभ ऑल द बेस्ट म्हणतो. तृप्ती ही तिला लवकर यायला सांगते. प्राजक्ता सगळ्यांचा निरोप घेऊन घराबाहेर पडणार. इतक्यात भाग्या म्हणते, अगं प्राजू थांब. आणि ती चारूला म्हणते, आई तू विसरलीस का, तुला काही करायचं नाही आहे का. तर चारू विचारते, आता मी काय करणार. भाग्या म्हणते, आई तू पण ना. आणि भाग्या ही किचनमधून दही साखर घेऊन येते आणि म्हणते, तूच मला शिकवलंय ना की कोणतंही महत्त्वाचं काम करण्यासाठी घराबाहेर पडण्याच्या आधी दही साखर खाऊन जायची. हे ऐकून प्राजक्ता, मामा यांना खूप आनंद होतो. भाग्या प्राजक्ताला दही साखर देते. प्राजक्ता दही साखर खाते आणि या दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारतात. त्यामुळे चारूचा चांगला जळफळाट होतो आणि मामा या दोघींना समजावून सांगतो,
आयुष्यभर एकमेकींची अशीच साथ देत राहा, कारण कितीही मोठं संकट आयुष्यात आलं ना, पण आपला माणूस जर का आपल्याबरोबर असेल ना, तर ते संकट आपण सहज पार करू शकतो, त्या संकटावर मात करू शकतो. तर भाग्या म्हणते, ते तर आहेच, प्राजक्ता आहेच माझी पाठ राखीन, आयुष्यभर माझ्याबरोबर राहणार आहे. तर प्राजक्ता म्हणते, मोठ्या बहिणाबाई चला तुमच्या पाया पडते, आशीर्वाद द्या. आणि प्राजक्ता तिला मोठ्या बहिणीसारखा आशीर्वाद देते. या दोघी एकमेकींना पुन्हा घट्ट मिठी मारतात. त्यामुळे चारूचा चांगला जळफाट होतो. प्राजू सगळ्यांना बाय बाय करून तेथून निघून जाते आणि ती जाईपर्यंत भाग्या बाय लवकर ये असं म्हणत असते. त्यामुळे मामाला खूप बरं वाटतं की खरंच या दोघींचं एकमेकींवर किती प्रेम आहे. थोड्याच वेळात प्राजक्ता सूर्यवंशी निवास येथे पोहोचते आणि भलं मोठं गेट असतं. ती गेट वाजवते. तेवढ्यात एक वॉचमॅन बाहेर येतो आणि विचारतो, मॅडम तुम्हाला कुणाला भेटायचं आहे? तर प्राजक्ता त्याला तो एक इंटरव्ह्यूचा त्या ॲडव्हर्टाईजचा फोटो दाखवते आणि सांगते, येथे ट्युशन टीचर हवी आहे ना, त्या इंटरव्ह्यूसाठी मी आली आहे. वॉचमॅन म्हणतो, ठीक आहे जा तुम्ही आतमध्ये गेल्यावर राईटला जा. प्राजक्ता हो म्हणते. हा वॉचमन निघून जातो आणि प्राजक्ता या भल्या मोठ्या बंगल्यात येते. आणि बंगल्यात आल्यानंतर तिला कोठे जायचं हे माहीत नसतं. तर इकडे आलोक त्याच्या रूममध्ये शांत असतो. आज कधी नव्हे तो आलोक शांत दिसतोय आणि तो एक पेंटिंग काढत असतो. पण पेंटिंग काढता काढता तो कोठेतरी अडकतो आणि आता पुढे काय काढायचं हा प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि इकडे आलोकची आई सुलक्षणा ही डॉक्टरांशी बोलत असते आणि डॉक्टरांना झालेला सगळा प्रकार सांगते की मागील काही दिवसांपासून आलोकला जे अँगर अटॅक्स येत आहे ते वाढले आहेत. काल तर त्याने आमचे मॅनेजर सबनीस यांना खूप मारहाण केली. हे ऐकून डॉक्टरांनासुद्धा धक्का बसतो. तर इकडे आलोक हा आपलं चित्र पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, पण तो कुठेतरी अडकतो आणि पुढे काय करायचं हे त्याला समजतच नाही. इकडे प्राजक्ता ही इंटरव्ह्यू कोठे असतील याचा विचार करत करत पुढे येते आणि ती घराच्या मुख्य दरवाजाजवळ येते. तर आलोक जागेवरून उठतो आणि आता पुढे काय करायचं हे त्याला सुचत नसतं. तो आपल्या पेंटिंगकडे पाहतो, एक बॉल उचलतो आणि जागेवरून उठतो. इकडे प्राजक्ता ही घराच्या मुख्य दरवाजाजवळ येते. कुणी आहे का, कुणी आहे का असा आवाज देते. परंतु घरात कुणी नोकर चाकरही नसतं, कुणी माणूसही नसतं, त्यामुळे तिला कुणी ओ देत नाही. आणि इकडे सुलक्षणा ही डॉक्टरांना म्हणते, डॉक्टर आता तुम्हीच सांगा आम्ही काय करायचं? त्याचे हे अँगर अटॅक्स दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत आणि आपल्याला काहीतरी उपाय शोधावा लागेल. उपाय काय स्वतःहून चालून येणार नाही आहे. आणि त्याच वेळेस प्राजक्ता तिला घरात कुणी यायला सांगितलेलं नव्हतं तरीसुद्धा घरात पाऊल ठेवते. म्हणजे आलोकच्या प्रॉब्लेमवर प्राजक्ता हीच उपाय आहे. ती गृहप्रवेश करते आणि प्राजक्ता घरामध्ये तशीच आतमध्ये निघून जाते. इकडे आलोक हा त्याच्या रूममध्ये असतो आणि भिंतीवर चेंडू खेळत असतो. भिंतीला चेंडू मारतो, कॅच पकडतो, त्याचं हे खेळणं सुरू असतं. आणि इकडे डॉक्टर हे सुलक्षणाला समजावून सांगतात, आलोकचा हा जो आजार आहे त्याला जे अँगर अटॅक्स येत आहे ना ते त्याच्या भूतकाळात असा काहीतरी ट्रॉमा झाला आहे ज्यामुळे त्याला हा त्रास होतो आहे. आणि जर त्याचा हा त्रास आपल्याला कमी करायचा असेल तर त्याच्या मनाविरुद्ध ज्या घटना घडत आहे त्या थांबवायला हव्यात. त्याच्या मनाविरुद्ध काही घडलं की तो ट्रिगर होतो आणि मग तो काहीही करू शकतो. त्याच्या मनाला वाटेल ते करतो तो. सुलक्षणासुद्धा याचा विचार करते. आणि इकडे आलोक हा आपला बॉल खेळत असतो आणि त्याच वेळेस प्राजक्ता त्याच्या रूमजवळ पोहोचते आणि या रूममध्ये लपून पाहते. आलोक हा आरशासमोरच असतो आणि प्राजक्ता ही आरशात दिसत असते. आलोकला बॉल खेळता खेळता प्राजक्ता आरशात दिसते. प्राजक्ताला सुद्धा समजतं की आलोकने मला पाहिलंय. त्यामुळे प्राजक्ता खूप घाबरते आणि तेथून पळून जाते. आलोकच्या हातातून बॉल सुटतो आणि हा बॉलसुद्धा रूम बाहेर निघून जातो. त्यामुळे आलोक हा सुद्धा रूम बाहेर पडतो. तर इकडे सुलक्षणा ही डॉक्टरांना सांगते, डॉक्टर जेव्हापासून तुम्ही त्याची ट्रीटमेंट सुरू केली आहे तेव्हापासून त्याचं सोशल लाईफ हे पूर्णपणे बंद झालं आहे. कारण तो कधीही चिडतो, काहीही करू शकतो. त्यामुळे तो दिवसभर घरातच असतो, कोठेच बाहेर येत जात नाही. त्यात तुमच्या औषधांचे हेवी डोस त्याच्यामुळे दिवसेंदिवस त्याचं वजन वाढतच चाललं आहे आणि मला आता त्याची खूप काळजी वाटते. आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यावंच लागेल. तर डॉक्टर हे सुलक्षणाला समजावून सांगतात की आपल्याला त्याच्याकडे लक्ष देणारं कुणीतरी हवं आहे जो त्याच्या मनाप्रमाणे वागेल. मग ती व्यक्ती कुणीही असू शकते. एखादी नर्स असू शकते, एखादं केअरटेकर असू शकतं, किंवा मग तेवढ्या सुलक्षणा म्हणते त्याची बायको, त्याची हक्काची साथीदार जी प्रत्येक संकटात प्रत्येक क्षणी त्याच्याबरोबर राहील.
त्याच्या मनाप्रमाणे वागेल आणि त्याला या सगळ्या आजारपणातून बाहेर काढेल आणि त्याची बायकोच त्याला या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढू शकते. डॉक्टर, जसा तुमचा इलाज सुरू आहे तसंच आमच्या मोठ्या गुरुजींनी सुद्धा सांगितलं आहे, जेव्हा आलोकची बायको त्याच्या घरात येईल, त्याच्या आयुष्यात येईल, तेव्हा आलोक या सगळ्या आजारपणातून बाहेर पडणार. त्याची बायकोच त्याच्या नशिबाची बंद दारं उघडणार आणि त्याला या आजारपणाच्या संकटातून कायमचं बाहेर काढणार. सुलक्षणा या सगळ्यासाठी खूप पॉझिटिव्ह असते, पण आलोकची बायको जी बनणार आहे ती प्राजक्ता मात्र चोरून लपून घरात आलेली असते आणि आलोकच्या भीतीने चक्क सोफ्यामागे जाऊन लपते. आलोक हा बॉल शोधत असतो. आपल्याला कुणी मुलगी दिसली हे कदाचित तो आता विसरलाय, त्याला फक्त बॉल शोधण्यातच इंटरेस्ट असतो आणि प्राजक्ता ही सोफ्यामागे लपून बसलेली असते आणि आलोक तिला नाही तर त्या आपल्या हरवलेल्या बॉलला संपूर्ण घरभर शोधत असतो आणि त्याच वेळेस आलोक पुढे पुढे येतो, त्यामुळे प्राजक्ता ही संपूर्ण घरभर पळत असते. तशीच रांगत रांगत लपण्याचा प्रयत्न करत असते आणि इकडे सुलक्षणाला सुद्धा समजतं की आलोक बाहेर आलाय. प्राजक्ताला दिसतं की हा एक माणूस आपल्याला शोधतोय. ती खूप घाबरते आणि त्याच वेळेस डॉक्टर हे सुलक्षणाला समजून सांगतात, आता उपाय फक्त तुमच्याच हातात आहे, तुम्हीच हे सगळं शोधून काढू शकता. आलोकच्या आयुष्यात कोणाला आणायचं आहे हे तुम्हालाच ठरवावं लागेल. इकडे प्राजक्ताला समजतं की हा आलोक बॉल शोधतोय, त्यामुळे ती आपल्या बोटाने बॉल थोडा पुढे लोटते. आलोकला हा बॉल दिसतो. आलोक बॉल घेण्यासाठी खाली वागतो. प्राजक्ता त्याच्या बाजूलाच असते, पण आलोकचं काही लक्ष जात नाही. आलोक बॉल उचलतो. प्राजक्ता ही देवाला प्रार्थना करते की याने मला पाहायला नको. आलोक तिला काही पाहत नाही आणि आपल्या रूममध्ये निघून जातो. तेव्हा कुठे प्राजक्ताला बरं वाटतं आणि प्राजक्ता ही लगेचच घराबाहेर धावत पळत सुटते आणि त्याच वेळेस तिला दिसतं की येथे खरंच ट्युशन टीचरचे इंटरव्ह्यू सुरू आहेत. प्रीती ट्युशन टीचरचे इंटरव्ह्यू घेत असते. प्राजक्ता तेथे येते आणि म्हणते, मॅम मी सुद्धा इंटरव्ह्यूसाठी आली आहे. तर प्रीती चिडून म्हणते, यू आर लेट. हे सूर्यवंशींचं घर आहे, येथे आमच्या वेळेला किंमत असते, तू लेट कशी आली? आता प्राजक्ता ही खूप खरं बोलते, त्यामुळे ती सांगून देते, मॅम मी वेळेतच आले होते, पण चुकून मी तुमच्या घरात गेले, त्यामुळे मला उशीर झाला. हे ऐकून प्रीतीला जबर धक्काच बसतो. प्रीतीला आठवतं काल सुलक्षणाने तिला ठणकावून सांगितलं होतं की बाहेरची व्यक्ती आपल्या घरात यायला नको. प्रीती खूप चिडते आणि प्राजक्तावर ओढून म्हणते, अगं तुला काही अक्कल आहे की नाही? युसलेस कुठली, तू घरात कशी गेली? दुसऱ्यांच्या घरात असं परमिशनशिवाय जायचं नसतं. हे संस्कार तुझ्या आईबाबांनी तुला दिले की नाही? डायरेक्ट आपले आईबाप काढले, त्यामुळे प्राजक्ताला खूप वाईट वाटतं. प्रीती म्हणते, गेट आउट, आणि बिचारी प्राजक्ता ही दुःखी होऊन घराबाहेर जाऊ लागते. तेवढ्यात आलोक हा तिला खिडकीतून पाहत असतो. प्राजक्ताला वाटतं की कुणीतरी आपल्याला पाहतंय. आलोक हा तिच्याकडेच एकटक पाहत असतो आणि इकडे गुरुजी हे सुलक्षणाला कॉल करून सांगतात, सुलक्षणा मॅडम एक खूप आनंदाची बातमी आहे. काल तुम्हाला जी मुलगी आवडली होती प्राजक्ता, तिची आणि आलोकची पत्रिका जुळतीये. दोघांचे गुण जुळताय. हीच ती मुलगी असेल जी आलोकचं भाग्य बदलेल. हे ऐकून सुलक्षणाला खूप आनंद होतो. इकडे प्राजक्ता मागे वळून पाहते तर आलोक हा लगेच लपून बसतो, त्यामुळे प्राजक्ताला तो काही दिसत नाही आणि प्राजक्ता ही तेथून निघून जाते. आलोक तिच्याकडे पाहतच राहतो. इकडे सुलक्षणा मात्र खूप खुश असते की आता प्राजक्ताच बनणार माझ्या आलोकची बायको आणि त्याचं नशीब बदलणार. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आलोक आणि प्राजक्ता या दोघांचं नशीब हे एकमेकांशी जोडलं गेलं आहे. आता दोघांचं लग्न कसं होतं हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कौशिक हा प्राजक्ताच्या फोनवर फोन करेल, पण तृप्ती हा फोन उचलणार आणि ती चांगलंच कन्फ्युजन क्रिएट करेल. प्राजक्ता म्हणून कौशिक हा भाग्याशी बोलणार. भाग्य त्याला लग्नासाठी होकार देईल. मग पुन्हा एकदा तृप्ती फोन घेईल. कौशिक प्राजक्ताला म्हणेल, जर तुला मी आवडत असेल तर तू आज लाल रंगाचा ड्रेस घाल. तृप्ती हे ऐकणार आणि प्राजक्ताला स्वतःचा लाल रंगाचा ड्रेस घालायला देणार. आणि इकडे प्रीती ही प्राजक्ताचा फोटो पाहून सुलक्षणाला सांगेल, ही खूप मूर्ख मुलगी आहे, आजच इंटरव्ह्यूसाठी आली होती आणि मी तिला हकलून लावलं, बावळट कुठली. हे ऐकून सुलक्षणाला जबर धक्का बसणार. सुलक्षणा प्राजक्तावर खूप ओरडेल आणि तिला जाब विचारणार, तुझी हिंमत कशी झाली या मुलीला घराबाहेर काढण्याची?
ही मुलगी माझ्या आलोकची होणारी बायको आहे, या घरची मोठी सून आहे. त्यामुळे प्रीतीला आश्चर्याचा धक्काच बसेल. मग सुलक्षणाने तर ठरवलं आहे की आता आलोकची बायको ही प्राजक्ताच बनणार. इकडे कौशिकसुद्धा प्राजक्ताच्या प्रेमात आहे आणि कौशिक हा भाग्याला पाहायला आला आहे आणि प्रीतीने तृप्तीने घरात चांगलाच मोठा गोंधळ करायचा ठरवलं आहे. म्हणजे आता पाठराखीन या मालिकेचा पुढील एपिसोड खूप इंटरेस्टिंग असणार आहे. भाग्याचा पाहण्याचा कार्यक्रम, त्यात प्राजक्ताची होणारी एंट्री. इकडे सुलक्षणाने ठरवलं आहे की प्राजक्ता तिच्या घरची सून बनणार, सूर्यवंशी कुटुंबाची सून बनणार. म्हणजे आता मालिका दिवसेंदिवस इंटरेस्टिंग होईल, एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा पाठराखीन ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.